हॅलो गाईज, तर ना आज काय सीन झाला माहिती का? कस्टमरने हा केक दिलाय. हा त्यांनी काल कुर्ला व्हायकलवरून समथिंग आणलेला आणि त्यांचा केक डॅमेज झालाय आणता तिकडनं, ठीक आहे. आणि त्यांनी तो आपल्या रिपेअरला दिलाय आणि रिपेअर द्यायला आणला तो पण पिशवीमध्ये. लिटरली मी फर्स्ट टाइम कुठला केक बघितला तो पण पिशवीमध्ये. तर चला अनबॉक्स करूया ह्याला आणि काय रिपेअर करता येईल बघूया, ठीक आहे. म्हणजे ते आधी मार्केटमध्ये गेलेले केक शॉपमध्ये, तर त्यांना शॉपवाल्यांनी आपला नंबर दिला, कारण की तुम्हाला पण माहिती आहे की आपण रिपेअर पण करून देतो त्यामुळे. हा जर काय बोलू सगळं दिसते. ओके, तर हे असं झालेलं आहे. ह्यांचा केक ॲक्च्युली काय झालं माहिती का, क्रॅक्स गेलेत त्याच्यामुळे असं सीन झालाय. तर चॉकलेट फ्लेवरचा हा केक आहे आणि नॉर्मल तुम्हाला सांगते क्रॅक्स गेल्यामुळे हा सीन झालाय आणि केक थोडासा इकडे बेंड झालाय. तर चलो हा केक रिपेअर करूयात आपण. हे काढायला मला आय थिंक खूप टाइम लागेल प्रॉपर, आणि त्याच्यामुळे व्हिडिओ आपली जरा जास्ती मोठी होऊ शकते. तर हे सगळं काढते आणि मग मी तुम्हाला दाखवते, ठीक आहे. ओके मंडळी, तर हे बघा, हा केक मी असं दिसतंय. येस, असा मी केलाय रिकवर. तर येस, आधीपेक्षा तरी बेटरच दिसतो जसं त्यांनी मला आणून दिला. तर आता हा आपण पिशवीत तर नाही देऊ शकत जसं त्यांनी आपल्याला पिशवीमध्ये दिला. त्याचा बॉक्स 1 kg तर नाही हा बेस, आणि माझ्याकडे 2 kg बेस नाही आहेत. तर बॉक्स पॅकेजिंगचा पण एक प्रश्न आहे. बघूयात, बॉक्स बनवावा लागेल ह्याचा. तर हा बॉक्स बनवून घेते मी. आणि येस, छान आहे, मला आवडला, तुम्हाला पण आवडेल. आणि मेन म्हणजे हा केक रिपेअर करताना समजलं की ह्याच्यामध्ये चुकी जे केक बनवले त्यांची नव्हती. तर प्रॉपर सेट झालेला केक होता. मला वरचा पार्ट अलग पण करावा लागला नाही. तसंच मी फक्त क्रीम काढून त्याच्यावर फिनिशिंग केली आहे. केक प्रॉपर सेट झालेला होता. फक्त चुकी अशी झाली असेल त्यांच्याकडून, स्टोरेजचे प्रॉब्लेम झाला असेल आणि त्याच्यामुळे त्याला तडा गेला आणि मग ते इकडे तिकडे हात लागून वगैरे ते तसं इनप्रॉपर हँडलिंगमुळे तो केक डॅमेज झालेला आणि त्याच्यामुळे त्यांना हा केक रिपेअर करायला इकडे आणावा लागला. आणि बाय 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 बाय.